नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे माझा 4था गुरुवार आणि आता सगळं माझे कामं झालेत आवरून. फरशी वगैरे सगळे आधी पुसून घेतलं, सगळं घर साफ केलं आणि आता देवपूजेला चालू केलं. तर सगळ्यात पहिले इथं मूर्तीला पाण्याने असं स्वच्छ धुवून घेते, नंतर पंचामृताने अभिषेक घालते आणि नंतर परत एक वेळ पाण्याने धुवून मूर्ती स्वच्छ पुसून मग वस्त्र जे असेल तर माळा वगैरे तर त्यावर अर्पण करून अशा प्रकारे मी पूजा करते नेहमीच. नंतर गंध लावायचं आणि नंतर फुलं अर्पण करायची, गजरा असेल तर गजरा आणि मग त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. तर ही माझी पूजेची पद्धत आहे रोजचीच. तर रोज काय अभिषेक वगैरे नाही होत, पण असं काही व्रत आहे स्पेशल किंवा काही असं सण असेल तर तेव्हा नक्की करते अभिषेक, जेवढं जमेल तेवढं. तर आज लवकर पूजा करायला घेतली होती, कारण काय होते संध्याकाळी खूप उशीर होत आहे. म्हणजे मागचे 3 गुरुवार खूप उशिरा रात्री पूजेला वगैरे होते, तर त्यामुळे आज थोडंसं लवकर आवरायचं ठरवलं होतं. मग म्हणून इथं सकाळी माझी पूजा झाल्यानंतर मला स्वामीचरित्र सारामृत वाचायचं होतं. तर वाचताना बरोबर कधी 1.5 तास होतो, कधी पावणे 2 तास होतात. तर त्यामुळं लवकर वाचून घ्यायचं होतं. म्हणून मग आता पूजा झाल्यानंतर छान लाईव्ह वाचते मी. जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की ऐका. आणि सेव पण आहेत लाईव्ह आपली स्वामीचरित्र सारामृतची, एका वेळी पूर्ण कंटिन्यू झाले. काल जी झाली होती लाईव्ह त्याच्यात थोडेसे मला वाटतं 15 अध्याय आहेत, पण एक लाईव्ह आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण 21 अध्याय आहेत. जर तुम्हाला ऐकायचे असतील तर ऐकू पण शकते. जर आपल्याला वाचायला जमत नसेल तर आपण ऐकूही शकतो. तर आता छान पूजा झाली माझी. त्यानंतर इथं संध्याकाळी माझं बरंचंच कामं जी होती तर ती चालू झाली होती. सगळं झाडू वगैरे मारून घेतलं, थोडंसं फ्रेश झाले आणि मग इथं थोडंसं चहा घेते. जर आता शिवजयंती पण झाली आणि बरेचसे रील वगैरे पण व्हायरल होत आहेत किंवा व्हिडिओज वगैरे. तर आपली महाराष्ट्राची किंवा महाराजांच्या वेळची जी हिस्ट्री आहे तर ती बरीचशीच पूर्ण माहीत नाही. तर त्यामुळं 1-2 मी पॉडकास्ट इथं बघत होते आणि थोडंसं आता डोकं पण दुखतं, कारण स्क्रीन टाईम वाढला ना, मग मला थोडंसं होतं त्रास असं. त्यामुळे थोडंसं इथं बसले निवांत आणि परत आता संध्याकाळची तयारी चालू. आणि विहीन ते पण दिवसभर झोपले नाही, आत्ता झोपलेले. त्यामुळे मग आता पूजा जी राहिलेली तर ती करून घ्यायची. आणि हे गुरुवारच्या व्रताची पूजा किंवा जी सेवा आहे तर ती मी काय करते तेही तुम्हाला सांगते. पूर्ण स्वामीचरित्र सारामृत जे 21 अध्याय आहे तर ते शॉर्टमध्ये आहे, तर ते सगळं वाचून काढते. आणि आपला तारक मंत्र जो आहे तर तो 11 वेळा वाचायचा आणि स्वामी समर्थ नावाची 108 माळ 108 म्हणजे जपाची एक माळ असते, तर तशा 11 माळी करते. तर एवढी तर सेवा चालू आहे. बघूया आता, एवढे गुरुवार तर व्यवस्थित छान पार पडलेत. 4था गुरुवार आहे हा. आणि आज नैवेद्य नेहमीप्रमाणे थोडासा काहीतरी त्याची पण तयारी करायची होती. तर संध्याकाळी आधी तिथं दिवा तर सकाळपासून चालूच ठेवते शक्यतो मी. आणि आता अगरबत्ती लावून आता इथं सकाळी 15पर्यंत ग्रंथ वाचले होते अध्याय. तर आता 6 अध्याय राहिले, तर आता ते वाचून घेतले आणि मग लगेच स्वयंपाकाला चालू करते. तर स्वयंपाकामध्ये आज बनवणार होते पनीरचीच भाजी बनवायची होती, कारण सध्या भाजीला संपलं आहे, सगळं भाज्या संपल्यात. तर त्यामुळं मटार आहे, मग मटार पनीर बनवायचं ठरलं आणि व्हेज बिर्याणी बनवणार होते मी इथं. तर त्यासाठीच तयारी लागली. तर आज जास्त मसाले काही वापरणार नव्हते, साधीच एकदम सिम्पलशी बनवणार होती बिर्याणी. तर सगळ्यात आधी इथं पनीर फ्राय करून घेतलं मी.
पनीर फ्राय झाल्यानंतर त्याच तेलामध्ये इथे थोडेसे जिरे टाकलेत आणि आता सगळ्यात आधी मिरची टाकून घेतली. मिरची थोडी उशिराने टाकली तरीही चालते, असं काही प्रॉब्लेम नाही. आणि आता लगेच कांदा चिरून टाकला आहे. कांदा एकच चिरलेला कारण पटकन आवरायचं होतं म्हणून. आणि कांदा लवकर भाजण्यासाठी इथं मीठ पण टाकलं आहे मी. आधीच पनीर भाजताना पण थोडं मीठ टाकलं होतं आणि आता पण टाकलं आहे, तर अंदाजानेच टाकलं आहे सगळं हे. आणि आता कांदा टोमॅटो पूर्ण व्यवस्थित आता भाजून घ्यायचं आहे. तर आज थोडंसं पटकन लवकर केलं, त्यामुळे थोडंसं एवढी नेहमीसारखी टेस्ट नाही आली, पण खराब तर काही एवढी काही झाली नव्हती, पण ठीक होती. पण थोडासा कांदा वगैरे थोडासा मसाले अजून टोमॅटो वगैरे घातले असते तर अजून छान झाली असती बिर्याणी, पण वेळ होत होता त्यामुळे पटकन आवरून घेतली. गरम मसाला थोडा टाकला आहे, थोडीशी हळद आणि आता ह्याच्यात मटर आणि पनीर पण टाकून घेतलेत आणि सोबत बाजूलाच भाजीची पनीर मटरची पण तयारी चालू होती. तर तांदूळ थोडेसे आधीच भिजवून ठेवलेले, त्यामुळे जास्त उशीर नको व्हायला म्हणून पटकन थोडीशी व्हेज बिर्याणी जी आहे तर ती बनवून घेतली. आता जेवढे तांदूळ होते तेवढे त्याच्या दीडपट पाणी टाकून घेतलं आणि कुकर लावून दिला. 2 शिट्ट्यावरती एकदम हाय गॅस ठेवायचा, पटकन बिर्याणी होऊन जाते. पनीर फ्राय करून घेतलं. आता त्यानंतर मग इथं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली होती. याच्यात दुसरे काही मसाले आज गडबडीत टाकले नाही आहेत. आणि आता हे मसाले पूर्ण भाजून घेतले आणि तेल थोडंसं मला वाटतं कमी पडलं. त्यानंतर थोडंसं भाजल्यानंतर लगेच याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट घालून घेतलं. लाल तिखट घातल्यानंतर थोडंसं म्हणजे लगेच आता इथं थोडंसं करपायला लागलं मसाला वगैरे, म्हणून थोडंसं पाणी पण लगेच टाकावं लागलं मला. तर इथं मटार थोडासा जास्तच होता तर त्यामुळं टाकलं आणि त्याला स्प्राउट पण आलं आहे, तुम्ही पाहू शकता. भरपूर मोठे मोठे पण आले होते. तर जास्त दिवस म्हणजे 1-2 आठवड्यापूर्वी आणले होते, हे सोलून ठेवले होते, त्यामुळे थोडेसे त्याला स्प्राउट वगैरे आलं आहे. आणि नॉर्मल फ्रीजला ठेवले ना तर असे मोड वगैरे पण येतात, पण फ्रीजरला ठेवलं की छान राहतं. तर मटार थोडे जुनेच होते, जून होते जास्त, म्हणून मग पाणी जास्त टाकून शिजायला ठेवले एक साईडला. आणि आता लगेच कढीसाठी फोडणी देऊन टाकली इथं. त्यानंतर इथं मग आरती म्हणून घेतली आणि नंतर तारक मंत्र पण म्हणून घेतला मध्येच थोडंसं भाजी शिजेपर्यंत. आणि इथं गॅस चालूच राहिला होता तर जास्तच थोडंसं आटली इथं भाजी आणि माझ्या आठवणीतच नव्हतं. तर लगेच आता पनीर मिक्स करून इथं मी बंद केला होता गॅस, पर तसाच गॅस चालू राहिला कारण मग परत मी इथं माईचा जप करत होते तोपर्यंत पूर्ण भाजी तशीच राहिली. त्यानंतर मग परत थोडं मला गरम पाणी ॲड करावं लागलं त्याच्यात. तर आता इथं स्वामी समर्थ नावाचा असा जप चालू आहे माझा.
सगळं पूजा वगैरे झालं तर त्यामुळं पटकन मग आता इथं मी आधी चपाती जे होते तर त्याला लाटून घेतल्या आणि इथं शेंगदाणे खात होते मी. उपवास तर आहे माहिती मला, नाही तर तो मला वाटायचं काहीतरी वेगळं खाते. तर परीला खायला दिलं होतं तर तिनं खाल्ले नव्हते शेंगदाणे म्हणून मग हे मी शेंगदाणे खात होते इथं. आणि लगेच आता चपाती 1-2 लाटून घेतल्या फक्त नैवेद्यापुरत्या आणि यांना पण तेच ताट देते दरवेळी. तर त्यामुळे आधी नैवेद्याचं ताट लगेच बनवून घेतलं 2 चपाती लाटून. आणि कारण मागच्या वेळी पूर्ण आरती वगैरे करायला मी सांगितलंच होतं, 11-11:30 वाजले होते मागच्या गुरुवारी आणि झोपायला तर मला 1च वाजले होते. त्यामुळं माझं एवढा उशिरानं स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवणं किंवा मग आरती उशिरा करणं ते बरोबर नाही वाटलं मला. म्हणून यावेळी स्वयंपाक वगैरे मागं ठेवला आणि आधी सगळी पूजा नीट 10च्या आधीच आवरून घेतली. तर आता 9-9:30 वाजले होते तर पूर्ण माझा सगळा स्वयंपाक पण झाला होता. त्यामुळे आधी नैवेद्य दाखवून घेतला आणि लगेच यांना पण जेवायला ताट दिलं तेच मग परत. आणि त्यानंतर मग माझं पण जेवण करून भांडी वगैरे होते तर ते सगळं आवरून घेतलं. तर आजच्या व्लॉगमध्ये भरपूर काही शेअर केलं आहे पूजा वगैरे गुरुवारची. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.